बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करूया महाराष्ट्र लाईव्हला। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये काल रात्री एका गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्या। या दरम्यान एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली आणि स्टेशनवरच महिलेची प्रसूती केली। कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना विकास बेंद्रे या तरुणानं आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला आणि व्हिडिओ कॉलवरून डॉक्टर देविका देशमुख यांनी दिलेल्या सूचनांनुसार विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली। बाळ आणि बाळंतीण सध्या सुखरूप आहे। राममंदिर स्टेशनवर महिलेची प्रसूती करणाऱ्या विकास बेंद्रे या तरुणाचा आमदार रोहित पवार यांनी सत्कार केला। मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढलं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळे मी माझ्या मैत्रीण आहेत डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांची मदत घेतली। तरी पण 20 मिनिटं आम्ही अजून मदतीचा वेट केला पण काही मदत नाही भेटली। सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं। सो त्या ठिकाणी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता। सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल। सो मी त्या पद्धतीनं त्यांनी जसं प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीनं मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेस केली। नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली। यंदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 34,000, करारबद्ध कर्मचाऱ्यांना 28,000चा तर आशा वर्करला 18,000चा दिवाळी बोनस देण्याची महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली। महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी काढण्यात येणार आहे। यासाठी आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल। एसटी महामंडळाची आरक्षण प्रणाली ऐन दिवाळी सीझनमध्ये ठप्प झाली। ऐन दिवाळीच्या वेळी आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना नाहक त्रास होतोय। आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये 2 वर्षांपूर्वी महामंडळानं बदल केला होता, तर जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली, पण ही प्रणाली सोयीस्कर होण्याऐवजी जास्त किचकट असल्याचं पाहायला मिळालं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 480 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगर विभागातील 6,70,000 शेतकऱ्यांना तर अमरावती विभागातील 4,40,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात स्ट्रॉबेरीच्या 3,000 रोपांची लागवड केली। शिंदे हे 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर गेले होते। काल साताऱ्यातील सभेनंतर ते दरेगावी मुक्कामी होते। त्यानंतर आज सकाळी काही वेळ ते शेतात रमले होते। बारामतीत शरद पवार, अजित पवार पुन्हा एकदा एकत्र आले। विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला दोन्ही पवारांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी विकास कामांची पाहणी केली। दरम्यान या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक झाली। भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखं पाऊल उचललं। भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात येणार आहे। राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे। पुण्यात भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे 2.5 लाखांवर पोहोचली। भटक्या श्वानांकडून वारंवार हल्ले देखील होत आहेत। यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्यानं राबवली देखील जाते। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी असं आंदोलन केलं जाणार आहे। 31,000 कोटींच्या शेतकरी पॅकेजच्या नावावर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप आहे। त्यामुळे उद्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं। गेटवेल सुनताई असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्था चालक आणि दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष पेटला। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांचा जवाब दो मोर्चा काढला। गोकुळ दूध संघानं डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही अशा पद्धतीचा आरोप संस्था चालकांनी केला। भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। बीडमध्ये उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले। महाएल्गार सभेला
मराठा समन्वयकांचा विरोध आहे. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच सभेसाठी यावं, अन्यथा येऊ नये असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिला. पुणे विद्यापीठानं केलेल्या 20% परीक्षा शुल्क वाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं. परीक्षा शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी एबीव्हीपीनं केली. पुण्यातील किवळेतील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या 6व्या दीक्षांत समारंभात पालकांनी गोंधळ घातला. दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी पालकांना जाऊ न दिल्यानं पालक वर्गात नाराजी असलेली पाहायला मिळाली. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना योग्य त्या सूचना योग्य वेळी न दिल्यानं पालक वर्गात मोठी नाराजी आहे. ऑडिटोरियमच्या बाहेर पालकांनी गोंधळ घातला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दीक्षांत सोहळ्यासाठी उपस्थित होते. नवी मुंबईच्या रवाळेतील ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणी दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला. खेडकरांच्या अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. बेलापूर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला लपवलं जातंय असा आरोप झिशान सिद्दीकींनी केला. पोलीस चुकीच्या पद्धतीनं तपास करतायत. अनमोल बिष्णोईला भारतात आणण्यासाठी काय केलं असा प्रश्नही झिशान यांनी पोलिसांना विचारला. एसटी बँक मारहाण प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला. शिंदे सेनेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर सदावर्ते गटाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नागपुरात ड्रग्ज विरोधी ऑपरेशन थंडरला मोठं यश आलं. 1 मार्च ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये 1007 आरोपींना अटक करण्यात आली. 7 किलो एमडी आणि 754 किलो गांजा जप्त करण्यात आला. ड्रग रॅकेटचा खात्मा करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. मुंबईत उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटींना लुटलं. आरोपींनी 18 बँक खाती वापरून पैसे काढले. सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली. बनावट कागदपत्रांचा वापर करून मुंबईत राहणाऱ्या गुरुमाचा पर्दाफाश करण्यात आला. बांगलादेशी ट्रान्सजेंडर महिला 30 वर्षांपासून नेटवर्क चालवते. गुरुमा म्हणून ओळख असलेल्या प्रत्यक्षात बाबू अयान खान, त्याचे मुंबईच्या विविध भागात 300हून अधिक अनुयायी आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावे गुंतवणुकीचं बनावट ॲप तयार करून उद्योजकाला 76 लाखांचा गंडा घालण्यात आला. जवळपास 800 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. शेवटच्या बँक खात्यापर्यंत जाण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. सांगलीच्या तासगावमध्ये इंदिरानगर भागात दारूसाठी पैसे न दिल्यानं मुलानं आईची हत्या केली. आरोपी मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्यात विद्यार्थ्यांची स्कूल व्हॅन नाल्याच्या पुलावरून उलटल्यानं 10 विद्यार्थी जखमी झाले. रस्त्यात पडलेले खड्डे सुकवताना व्हॅन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित रत्नागिरीतील शेतजमिनी आणि इतर 3 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. या सर्व मालमत्ता साफेमा कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्यात. या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील मुंबके गावातील 171 चौरस मीटर शेत जमिनीचा देखील सध्या सहभाग आहे. याची देखील सगळ्यात जास्त चर्चा आहे. केदारनाथ धामचा कठीण प्रवास आता संपणार आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोनप्रयाग ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये 13 किलोमीटरची तीव्र चढाई आता फक्त 36 मिनिटात कशी पूर्ण करता येते हे दाखवण्यात आले. पूर्वी हा प्रवास पायी पूर्ण करण्यासाठी अंदाजे 8 ते 9 तास लागत होते. दर तासाला अंदाजे 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. महिला, वृद्ध आणि मुलांना याचा सर्वाधिक फायदा होईल. भारतातील पहिला 3S ट्राय केबल रोपवे असेल, जो जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रगत रोपवे तंत्रज्ञानापैकी एक असेल. 19 ऑक्टोबरला अयोध्येत होणाऱ्या दीपोत्सवापूर्वी काल लेझर आणि लाईट शोची चाचणी घेण्यात आली. 28 लाख दिव्यांच्या चमकदार तेजासह एक ऐतिहासिक भव्य कार्यक्रम असेल. 56 घाटांवर 28 लाख दिव्यांनी शरयू नदीचा काठ उजळून निघेल. रामायणातील मुखपात्रांचं चित्रण 1100 स्वदेशी ड्रोन आणि 3D होलीग्राफ लेझर शोद्वारे केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीशैलम इथे जाऊन दर्शन घेतलं. पंतप्रधानांनी भगवे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे देखील उपस्थित होते.
गुजरातच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी सर्वात आधी राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यानंतर एका मागोमाग एक इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. हे राजीनामे विश्वकर्मा यांना सादर करण्यात आले. त्यांनी सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. बिहार निवडणुकीच्या मैदानात आता केंद्रीय मंत्री अमित शहा उतरलेत. अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत अमित शहांची एक बैठक देखील होणार आहे. तर अनेक मतदारसंघांमध्ये अमित शहांची प्रचार रॅली होणार आहे. बिहारमधील भाजप नेत्यांसोबतही अमित शहा बैठक घेतील. JNU अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा हिंसाचार आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलं. 15 ऑक्टोबरला JNUच्या सामाजिक विज्ञान शाळेमध्ये झालेल्या जनरल बॉडी मीटिंग दरम्यान 2 विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत महिला विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी जखमी झाले. गुजरातच्या सुरतमध्ये एका गोदामात अचानक आग लागली. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठं नुकसान झालं होतं. आग इतकी भीषण होती की गोदामात साठवलेले गादी, लाकूड, कपडे असे ऐवज जळून खाक झाले. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणारे तशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हमी दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली. अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर जोरदार मारा केला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही देशात तणाव वाढलाय. दोन्ही देशातून मिसाईल आणि सीमेवर झालेल्या गोळीबारात अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. अफगाण सैनिकांनी उघडपणे शस्त्र दाखवून आनंद साजरा करायला सुरुवात केली. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अफगाणिस्तानच्या रस्त्यावर गर्दी जमली होती. लोक हातात झेंडे घेऊन रस्त्यावर नाचत होते. अफगाणिस्तानचा दावा आहे की या संघर्षात आतापर्यंत 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेक घरं उद्ध्वस्त झाली. अनेक घरांवरील छप्पर देखील वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. तर वादळाच्या नंतर अवघ्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसानं अनेक परिसर हे जलमय देखील झाले. कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कुत्रा पुराच्या पाण्यात अडकला आणि नदीकाठापर्यंत होता. कुत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकानं 35 फूट शिडी वापरली. त्याच्या मदतीनं ते कुत्र्यापर्यंत पोहोचले. शिडीवरून हळूहळू पुढे जात त्याला पाण्याच्या या प्रवाहातून बाहेर काढण्यात आलं. स्पेनमधील बार्सिलोना इथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हिंसक निदर्शनं झाली. पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला. गाझामधील हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी लोकांनी गाझाच्या स्वातंत्र्याची मागणी करत घोषणाबाजी केली. पंतप्रधान मित्सोताकिस यांनी ग्रीसची राजधानी अथेन्स इथे एका रुग्णालयाला भेट देण्यासाठी ते पोहोचले. पण नंतर काही डॉक्टरांनी निदर्शनं सुरू केली. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. यानंतर पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह. ठाण्यामध्ये भाजप